सर्व निष्ठावंत शिवसैनिक बंधू भगिनी, सन्माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब, शिवसेना नेते आदित्य, इतर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, हिंगोलीमधलं हे आजचं वातावरण पाहिल्यावर मला वाटत नाही की गद्दार परत निवडणुकीला उभा राहील. आज आम्ही सकाळपासून विदर्भात आहोत. काल विदर्भात आलो, नागपूरला उतरलो. आमच्याबरोबर विमानामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते आणि विमानतळावर बाहेर हजारो शिवसैनिक हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित होते. आज यवतमाळ, वाशिम या दोन्ही ठिकाणी प्रचंड सभा झाल्या कार्यकर्त्यांच्या, निष्ठावंतांच्या. यवतमाळच्या गद्दाराला गाडून आता हिंगोलीतल्या गद्दाराला गाडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. एकही गद्दार शिल्लक राहणार नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. बाळासाहेब ठाकरे सांगायचे, एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. आणि हा इकडला गद्दार विकला गेला 50 कोटीला. 50 कोटीला खासदार विकला गेला. स्वतः लिलावामध्ये उभा राहिला आणि म्हटलं माझी किंमत करा. आणि 50 कोटीला त्याला जसे बैल गाढवं विकत घेतात तसं त्याला विकत घेतला या खासदाराला. मी 2-3 दिवसापूर्वी पाहिलं की आमच्या शिवसैनिकांनी त्याचा रस्ता अडवला, त्याला इशारा दिला आणि त्यानंतर ते महाशय म्हणतात मी सुद्धा बघून घेईन. अरे तू काय बघतोस? या निष्ठावंतांच्या फौजेशी लढाई करणं, सामना करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. नाही तुम्हाला इथून पळवून लावलं तर निष्ठावंत शिवसैनिकांचं नाव सांगणार नाही. सर्व आपले जे लोक अंबादासजी गेलेले आहेत गद्दार, त्या सगळ्यांचे एकच म्हणणं आहे, उद्धव साहेब आम्हाला आमच्या मतदारसंघाचा विकास करायचा. विकास म्हणजे काय करायचं आहे? यांना हिंगोलीचं काय दुबई करायचं आहे? हिंगोलीचं काय सिंगापूर करायचं आहे? हिंगोलीचं काय स्वित्झर्लंड करायचं आहे? कसला विकास? लोकांना काय हवंय? लोकांना अन्न, वस्त्र, निवारा हवाय. लोकांच्या मागण्या फार नाही आहे. अरे या इथे शक्तिपीठाचा जो रस्ता चाललेला आहे, जबरदस्तीने जमिनी घेत आहेत आमच्या शेतकऱ्यांच्या. शेतकरी लढतो आहे, शेतकरी त्यासाठी आत्महत्या करतो माझी जमीन जाऊ नये म्हणून. कधीतरी आपण त्या शेतकऱ्याच्या बाजूनं अष्टेकर उभे राहिलात का? रस्त्यावर आलात का? आणि आता मोठे विकासाच्या गोष्टी करताय. तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. शिवसेनेशी बेईमानी तुम्हाला महाग पडेल. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली ही शिवसेना ही म्हणजे एक ज्वालामुखी आहे, आग आहे. या आगीशी तुम्ही आता खेळण्याचा प्रयत्न केला तर आगीत तुम्ही जळून राख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या अंगावर यायचं तुम्ही भाषाच करू नका. या पोलीस बंदोबस्तात फिराल, बॉडीगार्डमध्ये फिराल, पण ही निष्ठावंताची फौज,
ही शिवसैनिकांची ताकद ही भविष्यामध्ये तुम्हाला काय करते ते दिसेल. आम्ही आजही त्या ताकदीनं उभे आहोत. आमच्या आमदार फोडा, खासदार फोडा, पैशाच्या ताकदीवर हैदोस घाला, पण या शिवसेनेला तुम्हाला संपवता येणार नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यातून निर्माण झालेली ही शिवसेना आहे. त्यांनी या शिवसेनेमध्ये आग आणि अग्नी ओतलेला आहे, निष्ठा निर्माण केलेली आहे. तुमच्यासारख्या बेईमानांना आणि गद्दारांना इथे अजिबात स्थान नाही. काय चाललंय, कुठे जाऊन गेले कुठे? तर प्रभू श्रीरामाचं मंदिर ज्यांनी लुटलंय गेल्या काही दिवसामध्ये, ते भाजपचे बूट चाटायला हे महाशय गेलेले आहेत. तुम्हाला माहीत असेल की अयोध्येचा लढा, श्रीरामाचा लढा हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केला. हे जे म्हणतात क्या हमने राम को लाया है, अरे तुम्ही काय रामाला आणताय? राम आता परत वनवासात निघालेला आहे. राम आता परत वनवासात निघाला आहे. अयोध्येमध्ये गेल्या 6 महिन्यापासून रामाची दानपेट्या चोरीला गेल्या. 550 कोटी रुपये अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिरातून भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी चोरले. चांदीच्या विटा चोरल्या, रामाचे दागिने चोरले, आणि हे म्हणे हिंदुत्ववादी. हे हिंदुत्ववादी. या भाजपवाल्यांना कंटाळून राम आता परत वनवासात निघाला असेल तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, त्या रामासाठी आपल्याला परत एकदा मोठा लढा उभारावा लागेल आणि रामाला वनवासात जाण्यापासून आपल्याला थांबवावं लागेल. आणि त्यासाठी या भारतीय जनता पक्ष आणि या गद्दारांना गाडावं लागेल. आणि माननीय उद्धव साहेब त्यासाठी जिथे आलेले आहेत. तुम्ही आम्हाला यापुढे विकास निधी याच्यावरती प्रवचनं देऊ नका. तुम्ही सरळ सांगा, माझी किंमत 50 कोटी रुपये होती, मी विकला गेलोय. खरं म्हणजे तुझी किंमत 500 रुपये पण नव्हती. माननीय उद्धव साहेबांनी जर त्यांना खासदार केलं नसतं तर काय त्याची किंमत होती. पण हे 2029 साली याला परत 500 रुपयावर आणायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचाच खासदार प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नसेल संगतीला सत्ता जरी चालायचे तुला एकटेच आहे. अपयश तुझा भ्रम असून यशासाठी लागलेली ही ठेच आहे. अशक्य असं काहीच नाही, ध्येय आता दूर नाही. झाला यशस्वी येथे जो त्याच्यासारखा शूर नाही. का विचार करतोस तू त्या गेलेल्या लोकांचा? का विचार करतोस तू त्या गेलेल्या लोकांचा? आधार नाही